भूमिका आहे चाकणच्या बाबतीमध्ये? ठाकरेंच्या शिवसेनेने असेल किंवा इतर ज्या पक्षांनी तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, कसं काय हे शक्य झालं? चाकणचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री यांच्याशिवाय पर्याय नाही. कारण जर सत्तेमध्ये असेल तरच विकास होतो. कारण आपल्याला माहिती आहे सत्तेतला माणूस विकास पुरुष म्हणून ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं. साहेबांनी मागच्या काळात सुद्धा पाण्याची योजना असेल, 170 कोटी रुपयाची योजना असेल, किंवा आता या ठिकाणी आळंदीसारखा विकास करायचा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी काम करायचं असेल, तर या आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि नगर विकास मंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांनी चाकणचा विकास करायचा असेल तर कुठेतरी सत्तेतला माणूस म्हणून या ठिकाणी सगळ्यांना त्यांनी सांगितलं सत्तेमध्ये जर आता कुठला पक्ष असेल तर शिवसेना, धनुष्यबाण. कारण आपल्याला या ठिकाणी धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष झाला तर चाकणचा विकास 100% झाल्याशिवाय राहणार नाही. हे कसं शक्य झालं आणि याविषयी वरिष्ठांशी काय बातचीत झाली? नाही, आता आपल्याला दुसऱ्या पक्षाने पाठिंबा दिला. आपल्याला जर दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा असेल तर आपल्या वरिष्ठांची चर्चा करावी लागली असती. कारण दुसरा पक्ष जर आपल्याला पाठिंबा देत असेल तर आम्ही शरददादा सोनेरी जुन्नरचे आमदार आहेत त्यांना सांगितलं, आमचे उपनेते इरफानभाई सईद आहेत त्यांना सांगितलं, आमचे दुसरे उपनेते या ठिकाणी रामभाऊ शेठ रपाळे होते त्यांना पण सांगितलं. त्यांचं म्हणणं आहे जरी उभाटा पक्ष जरी राज्यात आपलं काही वेगळं असेल पण त्यांना विकासाच्या मुद्द्यावरती जर आपल्या चाकणचा विकास होण्याच्या मुद्द्यावरती आपल्याला त्याला पाठिंबा देत असेल तर आपल्याला पाठिंबा घ्यायला काही हरकत नाही.